नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज वानाडोंगरी येथील घटनेत मुक्या गायी जनावरांचा मृत्यू जबाबदार कोण? महावितरण आणि नगर परिषद घेईल का जिम्मेदारी? MIDC पोलीस स्टेशन कोणावर करेल गुन्हा दाखल? तर जनसंघर्ष सामाजिक समितीने उचलला मुद्दा। बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर। डॉक्टर अतुल लामसंगेकडून आज सकाळी एक जिवंत तार खाली पडलेली होती। 2 निष्पाप गायीचा गेला जीव। ही घटना वानाडोंगरी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या संगम रोडवरील काळमेघ डेंटल कॉलेज जवळील मुख्य रस्त्यावर घडली। एक जिवंत तार तुटून काळमेघ डेंटल कॉलेज जवळील संगम गावाच्या मुख्य रस्त्यावर पडली होती। सकाळी 8 ते 10 वाजताच्या दरम्यान संगम निवासी शेतकरी मंगेश भिवापुरे यांनी सकाळी 2 गायींना चरण्यासाठी सोडले। गायी चरता चरता जिवंत तारेजवळ पोचल्या आणि एक एक करून या तारेला स्पर्श होऊन त्या जागी पडून तिथेच त्या मृतावस्थेत पडल्या होत्या। पावसाळ्यात तुटलेल्या तारेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते। यासाठी नगर परिषद वानाडोंगरी यांनी आर्चर इलेक्ट्रिकल या कंपनीला देखभाल दुरुस्तीसाठी महिन्याला 2,91,000 रुपयाची मेंटेनन्स खर्च हा कंपनीला दिला जातो। त्याप्रमाणे ही कंपनी काम करते काय, असा प्रश्न जनसंघर्ष समिती यांनी उपस्थित केलेला आहे। यासोबतच गायीऐवजी या मुख्य रस्त्यावर जिवंत तार पडलेली असल्याने गायीऐवजी मानव प्राणी देखील या जिवंत तारेमुळे मानव प्राण्याचा देखील कोणी जीव गेलेला असता। याकडे महावितरण किंवा नगर परिषदेच्या कुणाचे लक्ष कसे काय गेले नाही, असा प्रश्न देखील जनसंघर्ष सामाजिक समिती यांनी उपस्थित केला। त्यासोबतच जनसंघर्ष सामाजिक समिती यांनी पोलीस प्रशासन व महावितरण याकडे या घटनेला योग्य न्याय देते किंवा नाही याकडे लक्ष लावून आहे। यांनी जर योग्य न्याय दिला नाही तर याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील जनसंघर्ष समितीच्या वतीने दीपक नासरे आणि नंदू पोटे यांनी दिलेला आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेला 2 निष्पाप गायीचा जीव, याला जिम्मेदार कोण? धन्यवाद। आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल। कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद। आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल। कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।